325 कोटी खर्चाचे आव्हान 2 महिन्यात निधी खर्च करावा लागणार। राज्य शासनाकडून जिल्हा नियोजनाला 486 कोटींचा आराखडा मंजूर असून त्यापैकी 161 कोटी रुपये खर्च झाले असून 325 कोटी रुपये शिल्लक आहे। शासनाकडून 40% निधी मिळालेला असून उर्वरित निधी खर्चानुसार मिळणार आहे। पण शासनाकडून मिळालेला निधी 31 मार्चपर्यंत 100% खर्चाचे जिल्हा प्रशासनासमोर आव्हान आहे। दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक असून यामध्ये निधी खर्चाचे नियोजन होणार आहे। जिल्हा वार्षिक नियोजनेमधून 2024-25 या वर्षात 486 कोटी रुपये मंजूर आहेत आणि यापैकी 211 कोटी रुपये शासनाकडून मिळाले आहेत। या निधीतून जिल्हा परिषद, नगरपालिका, अन्य शासकीय कार्यालयांनी आत्तापर्यंत 161 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली आहे। हा निधी मागणीनुसार जिल्हा नियोजन विभागाने संबंधित विभागाला वितरित केला आहे। राज्य शासनाकडून मिळालेल्या 40% निधीपैकी 50 कोटी रुपयांचा निधी अखर्चित आहे। उर्वरित 60% निधी म्हणजे 275 कोटी रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत। हा निधी येत्या 2 महिन्यात खर्च करण्याचे जिल्हा प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवारी 2 फेब्रुवारीला सांगलीत आयोजित केली आहे। या बैठकीत शिल्लक निधी आणि शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून करण्यात येणाऱ्या विकास कामांना मंजुरी देण्यात येणार आहे। जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांना जिल्हा नियोजनाचा निधी खर्च करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी आहे, पण त्यापूर्वीच निधी 31 मार्च 2025 अखेर खर्च करणे त्यांना सक्तीचं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।